पुण्यात गिलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला आहे। खरं तर 2 दिवसातच रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे आणि 59 रुग्णांची नोंद आजच्या तारखेला करण्यात आली आहे। मात्र हा सगळा आजार जो आहे तो दूषित पाण्यामुळे होत आहे असा पालिकेला संशय आहे आणि हा जो आजार आहे तो नांदेड सिटी, सिंहगड रस्ता, धायरी परिसर, कसबा या सगळ्या परिसरात होतोय। मी आहे सध्या पुण्यातल्या नांदेड गावात, ज्या गावातल्या अनेक पेशंट्स आता आढळून आले आहेत आणि याच विहिरीचं पाणी दूषित आहे आणि याच विहिरीतलं पाणी पिल्यामुळे या सगळ्या पेशंटला याची बाधा झाल्याचं काही प्रमाणात समोर आलंय किंवा संशय आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर हे जे गाव आहे नांदेड सिटी, नांदेड गाव हे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे आणि महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावाची दशा किंवा या गावातल्या मूलभूत सुविधा आहेत त्याही पुरवण्यात येत नाहीये आणि त्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळे हा आजार पसरत असल्याचं आता सध्या बोललं जात आहे। माझ्यासोबत याच गावातले नागरिक आहेत। या आजाराचे पेशंट्स किरकिटवाडी, नांदोशी, नांदेड आणि त्यासोबतच धायरी या सगळ्या परिसरात पसरले आहेत। हे सगळे नागरिक या प्रत्येक एका गावातले आहेत। तुम्ही नांदेडमधले आहात, याच परिसरात राहता। आत्ताची परिस्थिती काय आहे गावातली या सगळ्या आजारासंदर्भातली? नांदेडमध्ये आत्ता सध्या तरी 4 पेशंट आहेत। माझ्या जवळचे 2 पेशंट आहेत। वाढत्या GBSच्या धोक्यामुळे आम्ही वारंवार मागणी करतोय की ज्या जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाईन आहेत किंवा त्याचं सांडपाण्याचं सगळं निचरा विहिरीत होतोय तो थांबवावा, कारण इथं बऱ्याचशा लोकांना डायरिया, जुलाब, उलट्या यासारखे प्रकार व्हायला लागलेत आणि हा प्रकार थांबवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील नेहमीच। तुमच्या घरचे पेशंट्स जे आहेत त्यांना आता नेमका काय त्रास होतोय आणि त्याच्यावरचे उपाय तुम्हाला माहिती आहे का? आता जे जवळचे पेशंट आहेत त्यांना कमरेखालून सेन्सेशन नाही आहे, म्हणजे उभं राहता येत नाही, पाय दुखत आहेत किंवा पाय उभं केलं तर खाली पडत आहेत, त्यात मोस्टली लहान मुलं आहेत। तर त्यांना या गोष्टीचा अवेअरनेस देण्यासाठी लोकांना माहिती दिली पाहिजे जी की कॉर्पोरेशन देत नाही आहे। कॉर्पोरेशन याच्यावरती अवेअरनेस केला पाहिजे, लोकांना याची कल्पना दिली पाहिजे। लोक यापासून लांब पडत आहेत। आजार काय याची माहिती नसताना लोकांना तुम्ही जर माहिती सांगितली नाही तर याचा अवेअरनेस होणारच नाही। गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या विहिरीचंच पाणी पित असाल, मग ग्रामपंचायत असल्यापासून तर आता महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून इथे कुठेच फिल्टर दिसत नाही आहे किंवा पाणी शुद्धीकरणाचं केंद्र असं काहीच दिसत नाही आहे, त्यामुळे हे दूषित पाणी तुम्ही पिताय असं बरोबर आहे? कॉर्पोरेशन आल्यापासून आम्हाला पाण्याची सिच्युएशनच बिघडली आहे पूर्ण। ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतचे कर्मचारी पाणी स्वच्छ करण्यासाठी जे काही ट्रीटमेंट करायची होती ती वेळेत करतही देखील होते, पण महानगरपालिकेला प्रत्येक विभागाचे वेगवेगळे लोक आहेत। या विभागाकडे मागणी केली तर ते म्हणतात विकास आराखडा बाकी आहे, त्या विभागाकडे मागणी केली की तो म्हणतो विकास आराखडा बाकी आहे। याच्यात आमची फक्त टोलवाटोलव चालू आहे। आजच महापालिका आयुक्त जे आहेत राजेंद्र भोसले आणि त्यांच्या टीमने या विहिरीची आणि किरकिटवाडी, धायरी या परिसरात असलेल्या विहिरींची पाहणी केली आणि त्यांनी साधारण 46 रुग्ण असल्याचं सांगितलं। आज पाहणी करून गेलेत, पण त्यांनी काही आश्वासन दिले का इथे शुद्धीकरण केंद्र लावू किंवा फिल्टर तरी बसवू, कारण याच विहिरीतलं पाणी तुम्ही सगळे पितायत? आयुक्त आले आणि फोटो काढून गेले, फोटो सेशन झालेलं आहे, दुसरं काही झालं नाही। आयुक्तांमुळे बाकीचे अधिकारी आले, इतर वेळेस ते अधिकारी कोणतेही विहिरीवर फिरकत नाहीत। आमच्या गावांच्या आसपासच्या सगळ्या विहिरी त्या कशा स्थितीमध्ये तुम्ही पहा, या ठिकाणी जाळी नाही, संरक्षित जाळी नाही आहे, त्याला शेवळ आलं आहे, त्यातनं गळती होते, आसपासचं ड्रेनचं पाणी अख्खे सगळ्या आसपासच्या विहिरीमध्ये जातं आहे, हे तुम्ही चेक केलं पाहिजे। पण आयुक्त आले, सगळे अधिकारी आले, इतर वेळेस कोणीही येत नाही। आता आमची अशी भावना आहे आमच्या समाविष्ट गावांची की आम्हाला सावत्रपणाची वागणूक महापालिका देते। आमच्या सगळ्या गावामध्ये जास्त महसूल जातो, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारे सुविधा देत नाही। आज आमच्या लोकांचं आयुष्य आणि आरोग्य धोक्यामध्ये आहे, परंतु महापालिका आमच्या बाबतीत अजिबात गंभीर नाही। त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की ज्या सगळ्या विहिरी आहेत, धायरीला पाणी सप्लाय करणारी विहीर असेल किंवा नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला सप्लाय करणारी विहीर असेल, या विहिरींचं पाणी तुम्ही तात्काळ चेक करा आणि तोपर्यंत तुम्ही पर्यायी पाण्याची व्यवस्था निर्माण करा। आणि तुमच्यामुळे, हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अनेक पेशंट झालेले आहेत, अनेक लोकांचं आरोग्य धोक्यात आहे। अशी लोक जे हॉस्पिटलमध्ये आहेत अशा लोकांचा खर्च महापालिकेने केला पाहिजे, तो खर्च आमच्या लोकांनी टाकू नका, कारण तुमच्या सुट्टीमुळे आमचं आरोग्य धोक्यात आहे, तो खर्च तुम्ही करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। परंतु कोणत्याही बाबतीत आमचं काय होईल असं आम्हाला काय अजिबात वाटत नाही। महापालिका आश्वासन देत नाहीये किंवा उपाययोजना पण करत नाही असं तुम्हा सगळ्यांचा एकंदरीत रोज दिसतोय, पण आता महापालिकेनं काही सांगितलंय का किंवा या सगळ्या विहिरींबाबत असं काही सांगितलंय का? कारण तुम्ही किरकिटवाडीचे रहिवासी आहे। आमच्याकडे सर्वात जास्त पेशंट आहेत, साधारणतः 12 पेशंट आहेत। लहान मुलांपासून वयोवृद्ध पर्यंत जुलाब, उलट्याची पेशंट आहेत।
असं महापालिकेने कुठलं ठोस असं काही ग्वाही दिलेली नाही आम्हाला कुठली, पण किरकोळ कामं करू असे बोललेले आहेत. पण माझं एक म्हणणं आहे असं की टॅक्स तुम्ही एवढा घेता ना, त्याच पद्धतीने कामं करा ना. फिल्टरेशन प्लांट टाका, बाकीच्या सोयी सुविधा बघा. ही बाब खूप गंभीर आहे. ह्या बाबीचा विचार केला पाहिजे महापालिकेने. एवढंच इथं मी बोलतो. यावरचे उपाय आता माहिती आहे का तुम्हाला? कारण हे पाणी दूषित आहे, उघड्यावरचं अन्न खाऊ नका असं डॉक्टर सांगतायत. या आजारापासून मृत्यूचा धोका 5% असला तरी तुमच्या जवळचे काही पेशंट्स व्हेंटिलेटरवर देखील. बघा, तुम्ही म्हणताय इथे फिल्ट्रेशन प्लांट आहे, इथे कुठे फिल्ट्रेशन प्लांट दिसतोय का तुम्हाला? हे सरळ पाणी आम्हाला इथे येतं, याच्यामध्ये क्लोरीन मिक्स करतात आणि ते पाणी आम्हाला प्यायला देतात. याला फिल्ट्रेशन प्लांट लागला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं तर बघितलं तर महानगरपालिकेने या सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या विहिरीची जर अवस्था बघितली तर एकीकडे शेवाळ चढलं आहे, दुसरीकडे हा प्लांट बसवण्यात आला आहे. याच विहिरीतलं पाणी नांदेड गावातल्या प्रत्येक घरात जात आहे. ना फिल्टर आहे ना जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्यामुळे अनेकांचं आयुष्य या विहिरीमुळे किंवा महापालिकेच्या या सगळ्या असलेल्या दुर्लक्षामुळे धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यासोबतच गिलेन बॅरी सिंड्रोमचा धोका देखील वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.